जय भीम. एक अशी व्यवस्था ज्याने हजारो वर्ष लाखो लोकांचे हक्क हिरावून घेतले, त्यांना शिक्षण, सन्मान आणि समानतेपासून दूर ठेवले. त्या व्यवस्थेचे नाव आहे वर्णव्यवस्था. या व्यवस्थेचा सखोल अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तिच्या विरोधात मोठा वैचारिक लढा उभारला. भारतीय समाज रचनेमध्ये वर्णव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच विवादास्पद अशी व्यवस्था आहे. हजारो वर्षांपासून हिंदू समाजाच्या संरचनेवर या व्यवस्थेचा खोल परिणाम झाला आहे. वर्णव्यवस्थेने समाजाचे 4 प्रमुख भाग केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांवर संपूर्ण सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाची रचना उभी राहिली. परंतु या व्यवस्थेमुळे समाजात समानता निर्माण झाली नाही. उलट ती विषमता, अन्याय आणि शोषणाची व्यवस्था बनली, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले आहे. गंगाधर पानतावणे यांच्या मते वर्णाश्रम धर्म हा शरण जाऊन जगणे शिकवतो. तो मानवाच्या स्वाभिमानी जगण्याचा मार्ग नाही. म्हणजेच ही व्यवस्था माणसाला स्वतंत्र विचार करण्यापासून रोखते आणि त्याला ठरवून दिलेल्या चौकटीतच जगायला भाग पाडते. वर्णव्यवस्थेची सुरुवात वैदिक काळात झाल्याचे मानले जाते. याचा पहिला उल्लेख ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातील 90व्या सूक्तामध्ये, ज्याला पुरुष सूक्त म्हणतात, यामध्ये वर्णव्यवस्थेच्या उत्पत्तीचे वर्णन केलेले आहे. या सूतकातील 11वी आणि 12वी ऋचा विशेष महत्त्वाच्या आहेत. या ऋचांमध्ये असा उल्लेख आहे की परमेश्वराने पुरुष नावाच्या विराट सृष्टी पुरुषाचे विभाजन केले आणि त्या विभाजनातून 4 वर्ण निर्माण झाले. या कथेनुसार ब्राह्मण पुरुषाच्या तोंडातून उत्पन्न झाले, क्षत्रिय त्यांच्या बाहूंमधून, वैश्य त्यांच्या मांड्यांमधून आणि शूद्र त्यांच्या पायांमधून उत्पन्न झाले. या प्रकारे समाजातील प्रत्येक वर्गाला एक वेगळी जागा आणि भूमिका दिली गेली. परंतु या संकल्पनेमुळे समाजात श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद निर्माण झाला. तोंडातून निर्माण झालेला ब्राह्मण श्रेष्ठ मानला गेला, तर पायातून निर्माण झालेला शूद्र सर्वात खालचा समजला गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संकल्पनेचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मते ऋग्वेदातील पुरुष सूक्त हे इंडो आर्यन समाजाच्या विचारसरणीचे दर्शन घडवते. या सूतकाद्वारे समाजात एक प्रकारची श्रेणीबद्ध व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या व्यवस्थेत प्रत्येक वर्णासाठी वेगवेगळे कर्तव्य आणि अधिकार निश्चित करण्यात आले. ब्राह्मणांना ज्ञान आणि धर्माचे अधिकार देण्यात आले. क्षत्रियांना राज्यसत्ता आणि युद्धाचे कार्य दिले गेले. वैश्यांना व्यापार आणि शेती करण्याचे काम दिले गेले. परंतु शूद्रांना फक्त सेवा करण्याचे कार्य दिले गेले. यामुळे शूद्रांना शिक्षण, धर्म आणि संपत्तीपासून दूर ठेवण्यात आले. परिणामी समाजात मोठी विषमता निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ही वर्णव्यवस्था केवळ धार्मिक संकल्पना नसून ती सामाजिक आणि राजकीय नियंत्रणाचे साधन बनली. या व्यवस्थेमुळे समाजात समानता आणि बंधुता नष्ट झाली. प्रत्येक वर्णाने स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानायला सुरुवात केली आणि समाज अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला. डॉक्टर आंबेडकरांनी भगवद्गीतेमधील चातुर्वर्ण्य संकल्पनेचाही अभ्यास केला. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने गुण आणि कर्मानुसार चातुर्वर्ण्य निर्माण केले असे सांगितले आहे. परंतु प्रत्यक्षात ही व्यवस्था जन्मावर आधारित बनली. त्यामुळे माणसाचा जन्म ज्या वर्णात झाला त्याच वर्णात त्याला आयुष्यभर राहावे लागले. यामुळे शूद्र आणि तथाकथित अस्पृश्य समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती, सार्वजनिक विहिरी आणि तलावांमधून पाणी घेण्याची मुभा नव्हती. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला आणि त्यांचे मानवी हक्क हिरावले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेचा तीव्र निषेध केला. त्यांच्या मते चातुर्वर्ण्य व्यवस्था ही लोकविग्रहकारी व्यवस्था आहे, म्हणजेच ती समाजाला विभागणारी व्यवस्था आहे. या व्यवस्थेमुळे लोकांमध्ये भेदभाव, तिरस्कार आणि अन्याय वाढतो. त्यामुळे समाजाची एकता नष्ट होते. याच्या उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकवर्णी समाज व्यवस्थेची संकल्पना मांडली. त्यांच्या मते समाजात सर्व माणसे समान असली पाहिजेत. कोणताही माणूस जन्मामुळे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. प्रत्येकाला समान अधिकार, समान संधी आणि समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या लेखन आणि आंदोलनाद्वारे वर्णव्यवस्थेविरोधात मोठा वैचारिक लढा उभारला. महाड चौदार सत्याग्रह, मंदिर प्रवेश आंदोलन आणि शिक्षणाचा प्रसार या माध्यमातून त्यांनी दलित आणि वंचित समाजाला आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजच खऱ्या अर्थाने लोकशाही समाज असू शकतो. वर्णव्यवस्था या मूल्यांच्या विरोधात आहे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा संपूर्ण नाश करण्याचे आवाहन केले.
आजही भारतीय समाजात वर्ण आणि जाती व्यवस्थेचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचे विचार समजून घेणे आणि त्यानुसार समाजात समानता आणि बंधुता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकरांचा संदेश स्पष्ट आहे. माणूस जन्माने नाही तर आपल्या गुणांनी महान होतो. जय भीम, जय संविधान.